नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी. हे बघा, हा मुळा आणि याच्या टोकाला हे जा पाला असतो, त्याची भाजी आज आपल्याला बनवायची आहे. हे काय करायचं, हे टोकं कापून घ्यायचे आणि बाकीचा असा पाला जोपर्यंत हा देठ तुटतो तोपर्यंत ह्या दांड्या घ्यायच्या आहेत आणि ते मी 5 मिनटं पाण्यात ठेवले. म्हणजे कसं, भाजीला माती वगैरे असेल तर ती खाली पाण्यात बसते आणि मग 5 मिनटांनी स्वच्छ धुवून नंतर कापलेली आहे. हा मी 2 मुळे किसून घेतलेले आहे मीडियम साईजचे. त्याकरता मी हे 4 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. ही धण्याची पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. ही हळद घेतली आहे 1 टीस्पून. त्याच्यात पाव चमचा हिंग आणि जिऱ्याची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. 1 टीस्पून मोहरी घेतलेली आहे. 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत. हा मी लसूण फाट ठेचा घेतलेला आहे. मी आता लसणाची कशी पात मिळते तोपर्यंत मी ही वापर करते. आता हे बघा, माझा हा लसूण पात ठेचा संपत आला, त्याकरता मी ही पुन्हा लसूण पात घेऊन आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकतात अशी लसूण पात. आता याच्यात काय फक्त मिरची आणि कढीपत्ता घालून मी ही वाटून आणि तेलात तळून ठेवते, म्हणजे त्याचा रंगही बदलत नाही. साधारण 15 दिवस वगैरे एकदम छान राहतो फ्रीजमध्ये. असं मी ठेचा बनवून ठेवते, त्यामुळे काय होतं, आपला वेळ पण वाया जात नाही. रोज लसूण सोला कापा, मिरची कापा, त्यापेक्षा हे जर तळून ठेवलं तर हे खूप सोपं पडतं. हे मी मीठ घेतले चवीप्रमाणे, साधारण 1 टेबलस्पून आहे. हे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे. आता आपण पुढे गॅस पेटवून भाजी बनवायला घेऊया. हे बघा, इथे मी भांडं तापत ठेवलं आहे. गॅस मोठा करते आणि त्यात हे 2 चमचे तेल घालते. आणि या काळ्या भांड्यात भाजी करताना शक्यतो अशा लाकडाच्या ह्याचा किंवा हल्ली ते चमचे निघालेत त्याचा वापर करा. स्टीलच्या चमच्याचा वापर करू नका. त्याने काय होतं, हे कोटिंग आहे ते चमच्याने निघून येतं व ते आपल्या भाजीत जातं आणि भाजी कडू लागते आणि पोटालाही आपल्या त्रास होऊ शकतो. तर अशा लाकडी कालत्याचा किंवा त्या चमच्याचा वापर करा. इथे आपलं तेल गरम झालं आहे, त्यात मी ही मोहरी घालते. मोहरी तडतडल्यावर हे बघा, मोहरी छान फुलली किंवा त्याचा आवाज येतो तडतडायचा. गॅस बारीक करून मग जिरे घालायचे, म्हणजे जिरे जळत नाही. आणि जिरे फुलल्यावर लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तेलात भाजून घ्यायचा आहे. गॅस मी आता परत मोठा करते. जिरे टाकताना बारीक केलेला तो. हिवाळ्याच्या दिवसात भरपूर पालेभाज्या बाजारात आलेल्या असतात. जोपर्यंत मिळतात तोपर्यंत आपण त्या नक्की खायच्या असतात, कारण याने आपले पालेभाज्यांनी बरेच आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स मिळतात. आता याला आपण छान साधारण 5 ते 6 मिनटं तेलात परतून घेऊया आणि मधून मधून असं हलवायची कांदा. आता हा कांदा पटकन आपल्याला लाल होण्याकरता आपण काय करायचं आहे, भाजीला जे मीठ घालणार आहे ते ह्या कांद्यात टाकून द्यायचं आहे. नंतर मीठ घालायचं नाही आहे, हे आठवण ठेवायची आहे, नाही तर मग डबल मीठ होऊ शकतं. आणि कांद्यात घातल्यामुळे काय होतं, तेल सुटतं आणि तेल सुटल्यामुळे कांदा लवकर लाल होतो छान असा. इथे बघू शकता तुम्ही, फक्त 3च मिनटं लागले कांदा परतायला आणि कांद्याचा कलर बघा असा लालसर असा होत चालला आहे. हे बघा, आपला कांदा छान असा लाल झाला आहे. आता आपल्याला त्यात घालायचा आहे हा 1 चमचा लसूण पाट ठेचा. हा तेलात तळलेला असतो, त्यामुळे बघा त्याचा रंग किती छान आहे.
बघा कांद्यात घातल्याबरोबर त्याचा एकदम छान वास सुटलेला आहे. मस्त असा तेलात मिक्स करून घ्यायचा आहे, कारण तळलेला आहे त्याच्यामुळे त्याला काही जास्त परतायची गरज नाही आहे. आता आपल्याला यात घालायचे हळद, जिरा पावडर, हिंग आणि धण्याची पावडर. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे, जास्त मोठा पण नाही आणि बारीक पण नाही. बघा मस्त रंग आला आहे, जिऱ्याचा वगैरे पण छान एकदम वास सुटला आहे. आता आधी आपल्याला याच्यात काय घालायचं आहे, हा मुळ्याचा पाला घालायचा आहे. आणि पालेभाजीला शक्यतो मीठ कमीच घ्या, कारण आता ही बघा ही एवढी दिसते, आता ती परतल्यावर तुम्ही बघाल ती केवढी होते. पालेभाजी खूप कमी होते, त्यामुळे मीठ शक्यतो कमीच घालायचं. आधी लागलं तर आपण नंतर घालू शकतो. आता मी याला 1 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे. आणि आता हे छान आपण कांद्यात आधी मिक्स करून घेऊया. ते बघू शकता तुम्ही भाजीचा रंग किती छान दिसतोय. आपल्या शरीराला हिरव्या भाज्यांची फार गरज असते. बघा भाजी कशी कमी कमी होत चालली आहे. हे मी तुम्हाला मिठाकरता सांगते, कमी होत चालली, कारण मीठ त्याप्रमाणे घालायचं आहे आपल्याला. मस्त वास सुटला आहे. आणि कुठल्याही भाजीचं पाणी काढून टाकायचं नसतं, त्याचे व्हिटॅमिन निघून गेल्यावर नंतर त्या भाजी खाण्याला काहीही अर्थ नसतो. अगदी मी कारल्याचं सुद्धा कधीच पाणी काढून फेकत नाही किंवा कुठल्याही भाजीचं. हे बघा आपली ही छान आता मिक्स झाली आहे कांद्यात. आता आपण किसून घेतलेला मुळा घालूया. हे बघा हा मुळा मेथीत घालून पण छान त्याची भाजी होते, एकदम चव छान लागते. आता आपण हे सगळं मिक्स करून 1-2 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेऊया. मुळ्याच्या रसाने या भाजीच्या दांड्या छान शिजल्या जातात आणि चवही छान लागते भाजीची. आता हे मी छान मिक्स करून झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर. 2 मिनटं आपली भाजी खायला तयार होणार आहे. तर हे बघा छान परतून झालं आहे. मी आता याच्यावर 2 मिनटं असं झाकण ठेवते आणि 2 मिनटं आपल्याला ही भाजी शिजू द्यायची. गॅस हे बघा मी कमी करते. आता आपण 2 मिनटं वाट बघायची. हे बघा 3 मिनटं झाले. आता आपण झाकण उघडून बघूया. वाव, बघा भाजीचा रंग अजून जसाचा तसा आहे, खूप छान. आणि भाजी छान शिजलेली आहे, मस्त भाजी झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकतात. आता आपण याच्यात ओलं खोबरं घालणार आहोत. ओलं खोबरं नसेल तर तुम्ही जाडसर शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकतात. थोडं मी हे सजावटीकरता ठेवते. आणि तुमच्याकडे जर पात मिळत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची, लसूण ठेचा, माझ्या चॅनलला हे रेसिपी आहेच, त्या तुम्ही बघून लसूण मिरची ठेचा बनवून ठेवू शकता व घालू शकता. हे बघा इथे आपली छान मस्त भाजी झाली आहे. आता मी तुम्हाला ही बाउलमध्ये काढून दाखवते. ही बघा आपली ही मुळ्याची भाजी एकदम छान झालेली आहे. याच्यावर आता असं थोडंसं वरून खोबरं टाकलं की एकदम छान याची चव लागते, दिसायलाही छान दिसते. हे बघा ही तुम्ही नक्की करून बघा भाजी. आणि मला तुमच्या कमेंट्स जरूर कळवा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुम्हाला आता काय करायचं आहे, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करायचं आहे. धन्यवाद.